हरे नाम शरुतीरा विहरानंद सदना धावे पावे वेगेसे। हे प्रभू रामचंद्र, जिथं आजचाल तिथं ताबडतोब निघा आणि माझं प्राण रक्षण करा आणि तुम्ही आला तरच माझा प्राण वाचतो असं वारंवार त्यांना विनंती करत आहेत। हे श्रीरामा श्याम तनु धारेका एक वचने व्रतदायका एक पत्नी वनदायका धावे पावे वेगेसे। हे श्रीराम प्रभू, तुम्ही कसे आहात? एक वचनी एक पत्नी आहात, एक बाणी आहात, म्हणून करता तुम्ही काय करावं? ताबडतोब यावं आणि माझा प्राण तुम्ही वाचवावा। हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिया कोमल पात्रा परम प्रिये कपिकुल गोत्रा धावे पावे वेगेसे। हे करुणा करा राम प्रभू, तुम्ही काय केलेलं आहे? विभीषणाचं रक्षण केलेलं आहे आणि विभीषणाचं जसं रक्षण केलेलं तसंच माझंही रक्षण करा, माझा प्राण वाचवा। प्रभू रामचंद्र, ताबडतोब तुम्ही माझ्याकडे यावं। हे किष्किंधा वाले निर्दलना भक्त प्रिय करा भयमोचना विदेजा माता जगपालना धावे पावे वेगेसे। हे प्रभू रामचंद्र, तुम्ही काय केलं? सुग्रीवाला न्याय देण्यासाठी जे काही वाली आहेत आणि त्या वालीचा वध करून सुग्रीवाला राज्यपद दिलेलं आहे, असंच तुम्ही काय करावं? ताबडतोब निघावं आणि माझंही रक्षण तुम्ही करावं। हे विश्वामित्रा मक सिद्ध कार्यका खर दूषणा दैत्यांतका जर्दी जल पाषाण तारका धावे पावे वेगेसे। हे प्रभू रामचंद्र, तुम्ही जे जे काही बलाढ्य राक्षस होते खर दूषण यांना मारून तुम्ही ते काही त्यांचं जे उद्धार केलेला आहे, म्हणून करता पाषाण तुम्ही त्या समुद्रावरती तारणारे तुम्ही आहात, म्हणून करता तुम्ही माझा प्राण जो आहे तो प्राण वाचवण्यासाठी ताबडतोब निघावं। हे आही मही दानव हरिता शतमुख खंडी दैवे हरिता मंगळ धारणा कुशलवंता धावे पावे वेगेसे। हे प्रभू रामचंद्र, तुम्ही आही मारलेला आहे, मही मारलेला आहे, रावणाचाही वध केलेला आहे आणि असलं बलाढ्य राक्षस तुम्ही मारलेले आहात आणि आता माझा प्राण संकटामध्ये आहे, तर तुम्ही कुठे गुंतला आहात? ताबडतोब तुम्ही या। हे अर्णव विहारा मारीच दमना जटायु प्रिया मोक्ष गहना शिव चाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेसे। हे प्रभू रामचंद्र, हे काही मारीच नावाचा राक्षस होता, त्याला मारलेला आहे तुम्ही आणि जटायूचं रक्षण केलेलं आहे। तशाच प्रकारे जे काही शिव धनुष्य होता आणि ते धनुष्य तुम्ही उचललेलं आहे, असलं मोठं कार्य तुम्ही केलेलं असताना तुम्ही कुठं थांबला? ताबडतोब तुम्ही येऊन माझं प्राण रक्षण करावा। हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुल ध्वजा कीर्तिधारो ऐसे आसुने संकट पारो सुख शयने निजलास से। हे प्रभू रामचंद्र, तुम्ही कसे आहात? दीन दयाळू आहात, सगळ्यावर कृपा करणारे आहात आणि असं असताना सुद्धा माझा प्राण संकटामध्ये आहे आणि तुम्ही निवांतपैकी झोपलात की काय? ताबडतोब तुम्ही यावं। तरी आता धाव वेगी तव दत्तया संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागे शरणांगत तू म्हणवी तुळसे। हे प्रभू रामचंद्र, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, ताबडतोब येऊन या जमिनीला जो चिटकलेला आहे माझा प्राण चाललेला आहे आणि याच्यातून मला मुक्तता द्या, म्हणून करता तुम्ही ताबडतोब तुम्ही निघावं। ऐशी स्तुती वागुतर करिता ती वायू कुमार हे वाग्बान श्रवण द्वारे पाहते झाले रामाचे। अशा प्रकारे काय केलेलं हनुमंतरायानं आतापर्यंत
वारकऱ्यांची केलेली स्तुती प्रभू रामचंद्राच्या कानी पडलेली आहे आणि तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राचं त्या सीमेवरती आगमन झालेलं आहे. जाणून परम संकट माते धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परम चित्ते कळवळला. हे प्रभू रामचंद्र तुम्ही काय केलेलं आहे? हनुमंत संकटामध्ये पडलेला आहे आणि त्यांचं संकट तुमच्या मनामध्ये आल्यानंतर तुम्ही ताबडतोब आलात आणि या मारुतीला या संकटापासून निर्दोष केलेला आहे. मी एकांत पांडव वाचुनी हरणी हिंदे सैरावै राणी तनयाने शोभधानी हृदया माझी कळवळला. मग काय झालं? जसं काही पाडस आपल्या आईपासून दुरावलेलं असतं त्यावेळेस जे हरणी इकडे तिकडे फिरते अशी अवस्था माझी झाली होती. हे स्वामी तुम्ही नसतात तर माझं काही खरं नव्हतं आणि तुम्ही आलात माझा प्राण वाचला. जैसी वस्ता लागी गाय काननी हमरडा फोडी मोहे त्याप्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला. अशा प्रकारे काही वासरामुळे गाय आपले हंबरत येते आणि असेच हंबरत हंबरत तुम्ही काय केलेलं आहे प्रभू रामचंद्र? माझा आवाज तुमच्या कानी